तू अभ्यासाला बसतोस, 10 मिनिटं जातात आणि अचानक अभ्यासाचा कंटाळा यायला लागतो. पुस्तक समोर असतं, पण मन दुसरीकडे पळायला लागतं. कधी मोबाईलकडे, कधी मित्रांकडे, कधी फक्त खिडकी बाहेर. मग वाटतं माझ्यात काहीतरी कमी आहे. बाकीचे इतका वेळ अभ्यास करतात, मी का नाही करू शकत? पण खरं सांगू, ही समस्या फक्त तुझी नाही, जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याची आहे. कारण आपला मेंदू अभ्यासापेक्षा मनोरंजन निवडण्यासाठी तयार झालेला असतो. एक रील बघायला काही सेकंद लागतात, एक व्हिडिओ बघायला काही मिनिटं लागतात, पण एक चॅप्टर समजून घ्यायला मेहनत लागते. आणि मेंदूला मेहनत आवडत नाही, त्याला पटकन आनंद देणाऱ्या गोष्टी आवडतात. म्हणूनच अभ्यास सुरू केल्यानंतर काही मिनिटात कंटाळा येतो. पण इथे एक गोष्ट समजून घे, कंटाळा येणं म्हणजे थांबायची वेळ नाही. कंटाळा येणे म्हणजे आता खरं काम सुरू होणार आहे. बहुतेक विद्यार्थी हार मानतात आणि म्हणूनच त्यांची सवय कधी तयार होत नाही. आजपासून एक छोटा नियम कर. अभ्यास करताना कंटाळा आला तरी अजून फक्त 5 मिनिटं बस. फक्त 5 मिनिटं. उठू नकोस, फोन घेऊ नकोस, फक्त बस आणि अभ्यास सुरू ठेव. अनेक वेळा असं होईल की काही मिनिटांनंतर तुझं मन पुन्हा अभ्यासात गुंतायला लागेल. कारण सुरुवातीचा कंटाळा कायमचा नसतो, तो फक्त एक छोटा अडथळा असतो. यशस्वी विद्यार्थी आणि बाकी विद्यार्थ्यांमध्ये एक मोठा फरक असतो. यशस्वी विद्यार्थी कंटाळा येत नाही म्हणून अभ्यास करत नाहीत, ते कंटाळा आला तरी अभ्यास सुरू ठेवतात. लक्षात ठेव, तुझं भविष्य ठरवणारा क्षण तो नसतो जेव्हा तुला अभ्यास करायची इच्छा असते. तुझं भविष्य तेव्हा ठरतं जेव्हा इच्छा नसतानाही तू पुस्तक उघडून बसतोस. जर तू शेवटपर्यंत पाहिलं असेल तर कमेंटमध्ये मी हार मानणार नाही असं लिही. आणि असेच विद्यार्थ्यांसाठीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर. जय हिंद, जय महाराष्ट्र.